खिडकीतली सावली कशी असते हे नक्की बघा. शेवटपर्यंत तुम्हाला नक्की कळेल. शहराच्या काठावर एक जुनं घर होतं. दिसायला अगदी साधं, पण लोक त्याच्या जवळूनही जात नसत. कारण त्या घराबद्दल एक विचित्र गोष्ट सगळ्यांना माहीत होती. रात्री 2 वाजता त्या घराच्या खिडकीमध्ये कुणीतरी उभं असायचं. कोणीही आत राहत नव्हतं. तरीही खिडकीतली ती सावली दररोज दिसायची. लोक म्हणायचे, ज्याने ती सावली पाहिली त्याचं आयुष्य बदलतं. एकदा शहरात नवीन राहायला आलेला एक मुलगा त्या घराच्या शेजारी राहायला आला. त्याला या सर्व गोष्टींवर विश्वास नव्हता. त्याच्यासाठी हे सगळं फक्त अफवा होतं. पहिल्याच रात्री काय होतं नक्की बघा. तो खिडकीतून त्या जुन्या घराकडे बघत बसला आणि वाजलेले 1:59. त्याच्या मनात थोडी भीती आली, पण जास्त क्युरिओसिटी. आणि अचानक 2 वाजले. त्या घराच्या खिडकीत हलकासा प्रकाश दिसला आणि त्यानंतर एक सावलीसुद्धा. ती अगदी शांतपणे उभी होती, हलतही नव्हती, फक्त बघत होती. सरळ त्याच्याकडे. त्याच्या अंगावर काटा आला, पण त्याने स्वतःला समजावलं, कदाचित कोणीतरी राहायला आलं असेल. दुसऱ्या दिवशी त्या घराजवळ गेला. दरवाजा बंद होता, खिडक्या धुळीने भरलेल्या आणि आत पूर्ण अंधार. तो थोडा घाबरला, पण तरीही त्याने दरवाजा ढकलला. कर्कश आवाज करत दरवाजा उघडला. आज सगळीकडे जुनी फर्निचर होती, भिंतीवर तडे आणि हवेत एक विचित्र गंध. तो हळूहळू आत गेला. त्याला वाटत गेलं कोणी इथे आहे. तो वरच्या मजल्यावर गेला, जिथे ती खिडकी होती. दरवाजा अर्धवट उघडा होता. त्याने हळूच ढकलला आणि आत पाहिलं. कोणीच नव्हतं, पण खिडकीसमोर एक जुनी खुर्ची होती. जणू कोणी रोज तिथे बसत. तो थोडा शांत झाला. हे सगळं माझा भ्रम आहे. तो परत जायला वळला. तेवढ्यात दरवाजा आपोआप बंद झाला. तो घाबरला. दार उघडायचा प्रयत्न केला, पण दार लॉक झालं होतं. अचानक खोलीत थंडी वाढायला लागली आणि त्याच्या मागून कोणीतरी हळू आवाजात म्हणालं, तू का आलास इथे? त्याचं हृदय जोरात धडधडायला लागलं. तो हळूहळू मागे वळला आणि खिडकीजवळ ती सावली उभी होती, पण यावेळी ती जवळ येत होती. तो घाबरून म्हणाला, मी फक्त बघायला आलो. ती सावली थांबली आणि म्हणाली, लोक फक्त बघायला येतात, पण परत जात नाहीत. त्यांच्या अंगावर शहारे आले. तो पुन्हा दार उघडायचा प्रयत्न करू लागला, पण काहीच होत नव्हतं. ती सावली हळूहळू त्याच्या जवळ आली आणि म्हणाली, मी इथे अडकले खूप वर्षांपासून. तो थरथरत विचारलं, का? ती शांतपणे म्हणाली, कारण मी वाट पाहते कोणाची. क्षणभर शांतता आणि मग ती म्हणाली, ज्याने मला शेवटचं इथे सोडलं आणि परत कधी आलाच नाही. त्या क्षणी त्याला काहीतरी जाणवलं. तो अचानक त्या खुर्चीकडे पाहू लागला आणि त्याच्या डोक्यात काही फ्लॅश येऊ लागले. तो लहानपणी इथे आला होता कोणासोबत, आणि मग तो पळून गेला होता कुणाला तरी एकटं सोडून. त्याच्या डोळ्यात भीती आणि आठवणी एकत्र आल्या. नाही, हे शक्य नाही. ती सावली हळू आवाजात म्हणाली, तुला आठवलं ना? त्याला सगळं आठवलं. तो लहान असताना तो आणि त्याची बहीण या घरात खेळायला आले होते. लपाछुपी खेळताना त्याने तिला त्या खोलीत बंद केलं मजेत, आणि मग घाबरून पळून गेला आणि तो परत कधी आलाच नाही. ती सावली हळूहळू स्पष्ट होत गेली आणि ती एक मुलगी होती, त्याचीच बहीण. तो रडत म्हणाला, मी मुद्दाम केलं नव्हतं. ती शांतपणे म्हणाली, मला माहिती आहे, पण इथेच अडकले मी. खोलीत पुन्हा शांतता पसरली आणि तो तिच्याकडे पाहत राहिला.
आणि मग म्हणाला, मी तुला इथून बाहेर काढतो. ती हलकसं हसली. उशीर झाला. अचानक दरवाजा आपोआप उघडला. तो मागे वळला आणि पुन्हा तिच्याकडे पाहिलं, पण ती गायब झाली होती. तो घाबरत बाहेर पळाला. पुढे काय होतं? घरातून आणि थेट आपल्या रूममध्ये आला. त्या रात्री तो झोपू शकला नाही, कारण तो खिडकीमधून पुन्हा त्या घराकडे पाहत होता. परत 2 वाजले होते. त्या घराच्या खिडकीत पुन्हा एक सावली दिसली, पण यावेळी ती एकटी नव्हती. दुसरी सावली त्याच्यासारखीच दिसत होती. एंड. अशा प्रकारे आपली आजची स्टोरी संपलेली आहे. आपल्या चॅनलला अशाच नवनवीन स्टोऱ्यांसाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.